तर बघा, हे आहे आळूचे पान आणि याला सर्वच ओळखतात. याच्या मी वड्या करत आहे. वड्या करण्यासाठी बघा मी मिरच्या घेतल्या आहे, लसण घेतला बघा, आणि जिरं, ओवा हे सर्व एकत्र करून मिक्सरमध्ये काढून घ्यायचे. आणि मी घेतलं आहे बेसन पीठ. बेसन पीठ मी हे पॅकिंगचं सुद्धा चाळूनच घेते, कारण की खूप जास्त दिवसाची पॅकिंग वगैरे असली तर त्यामध्ये अळ्या निघू शकतात, त्याच्यामुळे चाळून घ्यायचं. आणि पीठ चाळल्याच्या नंतर बघा, जो ठेचा आपण तयार केला होता, लसण, मिरची, जिरं, ओवा, तो ठेचा पिठामध्ये टाकून मीठ टाकून आणि चांगलं पीठ भिजवून घ्यायचं. तर बघा, असं बेसन पीठ आपण भिजवून घ्यायचं. जास्त पातळ पण नाही करायचं आणि जास्त घट्टही नाही ठेवायचं. आता पीठ भिजवल्याच्या नंतर बघा, एका पातेल्यात पाणी घ्यायचं, ते गॅसवर ठेवायचं. गॅस चालू करून मस्त आपलं जोपर्यंत वड्या तयार होतात तोपर्यंत ते पाणी सुद्धा गरम होतं, म्हणजे त्याला उकळ तरी येतो. तर मी आळूचे पान घेतले, पान उलटे ठेवून घेतले आणि त्यावर बघा हे असं बेसन पीठ लावून घेतलं आणि त्यावर परत एक पान ठेवलं. मग त्यावर सुद्धा मी बेसन पीठ लावून घेतलं. असंच एकावर एक पान ठेवून बेसन पीठ लावून घ्यायचं आणि या पानाला बेसन पीठ लावल्यानंतर त्याचा रोल करायचा. रोल करून सर्वच पानाचे असे रोल करायचे आणि ते आपल्या चाळणीत ठेवायचे. चाळणी आपल्या उकळत्या पाण्यावर ठेवायची. मग त्या चाळणीवर झाकण ठेवायचं. झाकण ठेवल्याच्या नंतर 10 मिनटं आपल्याला वाफवू द्यायचे त्या वड्या वाफवल्याच्या नंतर झाकण काढून बघायच्या शिजल्या की नाही. ऑलरेडी वड्या शिजलेल्या असतात 10 ते 15 मिनटामध्ये. आणि मग त्या चाळणीला बाजूला ठेवून आपण थंड होऊ द्यायच्या नंतर कढई ठेवायची. कढई ठेवल्याच्या नंतर आपण ज्या वड्या साईडला ठेवल्या होत्या थंड व्हायला त्या घ्यायच्या, त्याचे काप करायचे आणि काप करून मस्त तेलात तळून घ्यायच्या. तेलात तळल्याच्या नंतर बघा इतकं छान लागतात आणि जीभ चरचर करत असते या पानाने. तर बघा, वाफवून जेव्हा आपण शिजवून घेतो ना या वड्या, तेव्हा तळून खाल्ल्या तर अजिबात जीभ चरचर करत नाही. कुणाकुणाला या वड्या खूप आवडतात, पण जीभ चरचर होते त्यामुळे खाण्यास नकार देतात. पण तुम्ही जर माझ्या या पद्धतीने करून बघितल्या आणि खाऊन बघितल्या तर तुम्ही नेहमी या अशाच वड्या करून खाल. तर बघा, कढई ठेवून तेल आपलं तापलेलं आहे. वड्या साईडला ठेवल्या होत्या, त्या वड्या घेऊन त्याचे असे छोटे छोटे काप करायचे. छोटे छोटे काप केल्याच्या नंतर ती तेलामध्ये तळून घ्यायचे. आता मी हे थोडं जास्त तेल घेतलं आहे आणि तळत आहे. तुम्ही थोडंसं तेल घेऊन त्यामध्ये मोहरी, तीळ टाकून, कोथिंबीर टाकून वड्या त्यामध्ये परतून घेऊ शकता. तर बघा, खमंग अशा आपल्या आळू वड्या तयार आहे, गरमागरम. तर मग मी या अशा पद्धतीने आळू वड्या तयार केल्या आहे. तुम्हाला माझ्या या आळू वड्यांची रेसिपी कशी वाटली कमेंट करून नक्कीच सांगा. कमेंट करा, लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.